यावर आपलं लक्ष असेलच. पाहूयात पुढची एक महत्त्वाची बातमी. भंडारा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये गोंधळ झालेला आहे. यावेळी ईव्हीएमवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार करुणा राऊत यांचं नावच गायब झाल्याचं दिसलंय. यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं आक्षेप घेतला आणि निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामध्ये 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं तर 2 अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. काल काउंटिंगच्या वेळी मशीनवर नावच नाही, चुनाव चिन्ह नाही आणि त्या मशीनवर नोटाचा सुद्धा ऑप्शन नव्हता. मला हे म्हणायचं आहे की जेव्हा काउंटिंगची सील तोडण्याच्या पूर्वी आणि काउंटिंग सुरू करण्याच्या पूर्वी खरं तर त्या प्रभागात एकूण उमेदवार किती, त्यांचे नाव मशीनवर आहेत का, त्यांचे चुनाव चिन्ह मशीनवर आहेत का, हे न तपासता काउंटिंग केली कशी, हा एक विषय. आणि ज्यावेळी मतदान होता त्यावेळी बूथवर मागपोल झाला. मागपोल करतेवेळी त्या महिलेचं नाव मशीनवर होता, चुनाव चिन्ह मशीनवर होता, नोटाचा ऑप्शन मशीनवर होता.